नमस्कार मित्रांनो. आता आपल्याला माहिती आहे देशभरामध्ये LPG सिलेंडरचं जे शॉर्टेज चालू आहे, सगळ्यांनाच गैरसोय होती आहे. हॉटेल चालक असतील, फूड बिझनेस चालवत आहेत, त्याच्यानंतर घरामध्ये लोकांना LPGचा शॉर्टेज होतं आहे. सरकारने पण काहीतरी लिमिटेशन लावले की एका वर्षामध्ये 12 ते 13 सिलेंडर तुम्हाला मिळणार. तर अशा परिस्थितीत त्यात पण सिलेंडर दर महिन्याला मिळेल याची गॅरंटी नाही. त्या 2 सिलेंडरच्या बुकिंगमध्ये पण काहीतरी कितीतरी दिवसांचा फिक्स पिरियड ठेवला आहे, त्याच्या आधी तुम्ही बुकिंग नाही करू शकत. म्हणजे थोडक्यात जर सिलेंडर आधीच संपला लवकर तर तुम्ही काय करणार अशा सिच्युएशनमध्ये. बऱ्याच लोकांनी त्याच्यावरती पर्याय काढले, जसं की इंडक्शन आहे किंवा इलेक्ट्रिक शेगड्या आहेत, आणि काही लोकांनी कोळशावरती किंवा लाकडावरती जाणाऱ्या शेगड्यासुद्धा विकत घेतल्यात. पण ते तेवढे फिजिबल नाहीत किंवा त्या गोष्टी तेवढ्या युजफुल नाही आहेत आजच्या काळामध्ये. इंडक्शन तुम्ही एक वेळ किंवा इलेक्ट्रिक शेगडी एक वेळ तुम्ही वापरू शकता, पण चूल आहे, चूल ऑप्शन हा सिटी एरियामध्ये तुम्हाला तेवढा फिजिबल नाही आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे आपण, काय ऑप्शन्स आहेत आपल्याकडे LPG सिलेंडरवरून किंवा अशा शेगडीवरून आपल्याला शिफ्ट व्हायचं असेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की तुम्ही दुसरा कुठला ऑप्शन आहे जो बेस्ट आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, बरेचसे ॲडव्हान्टेजेस आहेत, आणि काय गोष्टी तुम्ही लक्षात घेऊ शकता. आजचा व्हिडिओ त्याच बाबतीत आहे. थोडंसं कंपॅरिझन असेल की LPG आणि PNG. सो हे 2 गोष्टीमध्ये मी कंपॅरिझन करणार आहे. तर LPG आणि PNG हे 2 आत्ता सध्या आपल्याला सरकारकडून किंवा गव्हर्नमेंटकडून घरपोच गॅस सुविधा मिळते. आता LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस हा ऑप्शन सगळ्यांना माहिती आहे. याच्यामध्ये सिलेंडर असतो, सिलेंडरमध्ये लिक्विड फॉर्ममध्ये गॅस फिलअप असतो, आणि याला ऑप्शन म्हणून दुसरा काय आहे तर PNG म्हणजे पाईप नॅचरल गॅस. याच्यामध्ये पहिला पॉईंट जो आहे की सेफ्टीचा. तर जो पाईप नॅचरल गॅस आहे तो मोस्टली मिथेन गॅस असतो, जो आपल्या ॲटमॉस्फेरिक एअरपेक्षा थोडासा हलका असतो, त्याच्यामुळे तो वातावरणात लगेच मिक्स होऊन जातो. तो जसा LPG आहे तसा ज्वलनशील नाही आहे, त्यामुळे तो लवकर पेट घेत नाही. त्याच्यानंतर जो LPG जो किंवा लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आहे त्याच्यामध्ये 2 गॅसचं मिक्सचर असतं, प्रोपेन आणि ब्युटेनचं मिक्सचर असतं, जे वातावरणातलं जी हवा आहे त्याच्यापेक्षा जड असते. सो त्याच्यामुळे ती ग्राउंडवरती सेटल होते, ती हवेमध्ये लवकर मिक्सअप होत नाही. त्याच्यामुळे आपण म्हणतो की हा जो गॅस आहे तो जास्त ज्वलनशील आहे कम्पॅरेटिव्ह टू तुमच्या पाईप नॅचरल गॅस. दुसरी गोष्ट आहे, दुसरा पॉईंट आहे तो आहे कॉस्टचा. आपल्याला सिलेंडर बुक करायला लागतो. जर तुमचा 30 दिवसाच्या आत सिलेंडर संपला तर तुम्हाला विदिन 30 डेज परत नेक्स्ट सिलेंडर बुक करावा लागतो, आणि तो पहिला सिलेंडर संपल्याच्या नंतर आपल्याला इमिजिएट दुसरा सिलेंडर कनेक्ट करावं लागेल, अदरवाईज आपल्याला अडचण होणार. सो त्याच्या आधीच तुम्हाला बुकिंग करावं लागेल, म्हणजे 15 दिवसाच्या दरम्यानच तुम्हाला बुकिंग करावं लागेल. सो ही अडचण सिलेंडरच्या बुकिंगमध्ये येते. जो पाईप गॅस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही अडचण येणार नाही, कारण तुम्हाला 24 तास सप्लाय असतो. ह्याच्यामध्ये तुमचा सप्लाय खंडित होत नाही. इन केस जर कुठे लिकेज आहे किंवा कुठं ब्रोकेज झालेलं आहे, कुठं पाईप ब्रेक झालेला आहे, अशाच केसमध्ये तुमचा सप्लाय खंडित होतो. अदरवाईज तुम्हाला 24/7 हा सप्लाय अखंडित चालू राहतो. हे एक ॲडव्हान्टेज झालं. दुसरी गोष्ट म्हणजे याचं लिकेज होत नाही फारसं, कारण जसं बघितलं आपण सिलेंडरमध्ये हा कंप्रेस करून त्याला लिक्विफाईड करून गॅस भरला जातो. त्याच पद्धतीने हा जो पाईप नॅचरल गॅस आहे ह्याला कुठेही कंप्रेस केला जात नाही, हा नॅचरल पद्धतीने पाईपमधून फ्लो केला जातो. त्याच्यामुळे तुमची जी शेगडी आहे जेव्हा तुम्ही कनेक्ट करताल, मी आता पुढच्या पॉईंटवरती येतो, पण जेव्हा तुम्ही कनेक्ट करणार आहे तर तुम्हाला जी तुमची सिलेंडरची जी शेगडी आहे त्याचं जे होल असतं शेगडीचं ते बारीक असतं. ते तुम्हाला जेव्हा तुम्ही हे कनेक्शन घेताल तेव्हा तुम्हाला ह्याचा बोर थोडासा मोठा करावा लागतो, जेणेकरून तुम्हाला तेवढा फ्लो त्या गॅसचा येऊन तुम्हाला जेवढी एनर्जी हवी, जेवढा तुम्हाला गॅस हवा आहे तेवढा तुम्हाला फ्लो मिळण्यासाठी तुम्हाला बोर थोडंसं ड्रिल करून वाढवावं लागतं, आणि ते आपण करायची गरज नाही आहे. जे प्रोव्हायडर्स आहेत, सर्व्हिस प्रोव्हायडर, तेच लोक आपल्याला करून देतात. तर दुसरी गोष्ट झाली कॉस्टची, की याचं बिल जे आहे पाईप नॅचरल गॅसचं ते दर 2 महिन्यांनी येतं, आणि ह्याची कॉस्ट बघायला गेलं तर LPG गॅस आहे त्याच्यापेक्षा थोडीशी कमी प्राईस आहे, त्याच्यामुळे ते एक बेनिफिट झालं. दुसरी गोष्ट आहे कन्व्हिनियन्स. आता कन्व्हिनियन्स काय आहे तर जसं मगाशी सांगितलं मी की पाईपचा जर गॅस घेतला ते 24/7 तुम्हाला अवेलेबिलिटी राहणार आहे, तुम्हाला बुक करायची गरज नाही. जसं आपण लाईट वापरतो तसंच पाईप नॅचरल गॅस आहे. तुम्हाला मंथली याचं 2 महिन्यातनं एकदा बिल जनरेट होतं त्याचं, आणि तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला नोटिफिकेशन येतं की तुमचं बिल किती जनरेट झालं, आणि तुम्ही ते इझिली पे करू शकता.
तर हा झाला कन्व्हिनियन्सचा पार्ट. त्याच्यानंतर आहे ट्रान्झिशन. आता सिलेंडरसाठी तुम्हाला पहिले बुक करावं लागतं, मग तो जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे तो सिलेंडर घेऊन येणार, त्यात पण घरी आपण अवेलेबल पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सिलेंडर यूज करण्यामध्ये तुम्हाला अडचण निर्माण करतात. सो ही अडचण तुमची पाईप नॅचरल गॅसनी दूर होऊ शकते. आपण बातम्यांमध्ये बघितलं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता काही अनाऊन्समेंट केलेत की ज्याच्यामध्ये त्यांचं असा मोटिव्ह आहे की त्यांना जास्तीत जास्त लोकांना PNG वरती म्हणजे पाईप नॅचरल गॅसवरती शिफ्ट करायचं आहे आणि ते काम त्यांचं युद्धपातळीवर सुरू आहे. सो जर हे झालं तर तुमची डिपेंडन्सी LPG वरची कमी होईल आणि तुम्हाला ह्या अडचणी फेस करायला लागणार नाही. सो माझं पण सजेशन राहील तुम्हाला की तुम्ही स्वतःहून या गोष्टीची माहिती घ्या आणि जर तुम्हाला शिफ्ट होता आलं, तुमच्या एरियामध्ये जर हे इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे, तिथे सुविधा अवेलेबल होऊ शकत असेल तर तुम्ही जर महाराष्ट्रात आहात तर तुम्हाला MNGLला कॉन्टॅक्ट करायचं आहे. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. वन टाईम त्यांची जी काही डिपॉझिट असतं तेवढं भरून तुम्ही गॅस कनेक्शन ऑप्टेन करू शकता. सो माझं पर्सनल सजेशन राहील की जो सिलेंडर आहे तो त्याच्यामध्ये रिस्क पण आहे की जर तुम्ही आधी जसं एक सिलेंडर असला तरी दुसरा सिलेंडर बुक करून ॲडव्हान्समध्ये सिलेंडर घेऊन ठेवायचे. सो 2-2 सिलेंडर घरामध्ये ठेवणं म्हणजे एक मोठा रिस्क आहे. सो ह्या गोष्टीपासून वाचण्यासाठी LPG पासून तुम्ही पाईप नॅचरल गॅसवरती शिफ्ट व्हावं, जेणेकरून ह्या आत्ता सध्या ज्या अडचणी चालू आहेत त्या अडचणी तुम्हाला फेस करावं लागणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारचे तुम्हाला कुठले आणखीन व्हिडिओ हवे असतील तर विषय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.